महावितरणच्या गलथान कारभारामुळे 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, वीज वितरणच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवक प्रकाश भागनगरे यांची मागणी। शहरातील वाकुडी रोड येथील अवसरकर मळा भागात दत्त मंदिराजवळ राहणारी 13 वर्षीय सृष्टी गणेश दुर्गिष्टे या मुलीचा महावितरणच्या गलथान कारभारामुळे मृत्यू झाला असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी माजी नगरसेवक प्रकाश भागनगरे यांनी केली आहे। 4 दिवसांपूर्वी महावितरणच्या वाकलेल्या पोलवरील विद्युत तारांचा स्पर्श होऊन सृष्टी गंभीर जखमी झाली होती। तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। मात्र आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सृष्टीचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना माजी नगरसेवक प्रकाश भागनगरे यांना समजताच त्यांनी या प्रकरणाची माहिती घेत महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। आज पुन्हा एकदा महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका 13 वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आणि या घटनेमध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला। माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज कुमारी सृष्टी गणेश दुर्गिष्ट वय वर्ष 13 राहणार अवसरकर मळा दत्त मंदिरा शेजारी वाकुडी रोड या ठिकाणच्या मुलगी होती। तिला गेल्या 3-4 दिवसापूर्वी महावितरण कंपनीचा जो वाकलेला पोल होता तर त्या वाकलेल्या पोलच्या असलेल्या विद्युत तारा आहेत, त्या विद्युत तारांचा करंट बसून त्या मुलीचा आज दुर्दैवी अंत झाला। ही घटना या मुलीच्या नातेवाईकांनी माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली आणि ही घटना ऐकल्यानंतर आमदार संग्राम भैया जगताप यांनी महावितरण कंपनीचे जे अधिकारी आहेत, जे कोणी दोषी आहेत याच्यामध्ये, यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनला करण्यात आलेली आहे। त्या पद्धतीचं पत्र माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांनी या ठिकाणी या कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेला आहे। जर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही तर माननीय आमदार संग्राम जगताप हे स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पीडित मुलीच्या कुटुंबाचे सर्व नातेवाईक यांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे। तसंच या कुटुंबाला, या मुलीला जी मयत झालेली आहे, जी हानी झालेली आहे, तर त्या कुटुंबाला सुद्धा आर्थिक मदत मिळावी अशी सुद्धा मागणी या निमित्तानं करण्यात आलेली आहे। आणि म्हणून या MECBच्या गलथान कारभारामुळे वारंवार या ठिकाणी अशा मयत होण्याच्या घटना घडत आहेत आणि MECB याकडे कुठल्याही पद्धतीने गांभीर्याने लक्ष देत नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं माननीय संग्राम भैया जगताप यांनी एक पाऊल उचललेलं आहे की या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आमदार संग्राम जगताप यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी मयत मुलीचे मामा विकास गोरे, कृष्णा गोरे, काका बाळासाहेब दुर्गिष्ट, विलास तुपे, गोरक्ष दुर्गिष्ट, श्याम कानडे आदी उपस्थित होते। मी बाळासाहेब बबन दुर्गिष्ट मुलीचा काका बोलतोय, नाही का। वारंवार असे घटनासंबंधी समजा पोलाच्या संदर्भात प्रत्येक वेळेस त्यांना कल्पना देऊन सुद्धा तोंडी कल्पना दिली आपण, पण त्यांनी आमच्याकडे काय दुर्लक्ष केलं थोडक्यात, नाही का। वारंवार त्यांना सांगून सुद्धा त्यांनी त्याच टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक वेळेस सांगण्यात त्यांनी आम्हाला अशी कोणत्याही गोष्टीची कल्पना दिली नाही की तुमचा पोल हाय व्होल्टेजचा आहे किंवा त्याच्यापासून तुम्हाला काही विजा होऊ शकते, असं कोणत्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी न सांगता अशी याची दक्षता थोडी पण घेतलेली नाहीये। आज आमच्या थोडक्यात आमचा जीव स्वतःचा गमावा लागलेला आहे। त्याची या विद्युत लोकांनी थोडी काळजी घेतली पाहिजे। यांना गुन्हा सक्त गुन्हा दाखल झाला पाहिजे। प्रत्येक वेळेस गोरगरीब जनतेच हानी झाली नाही पाहिजे।
भविष्यात पण अशी कोणतीही प्रकारची घटना झाली नाही पाहिजे. वारंवार त्यांना सांगून सुद्धा कोणत्याही प्रकारची अशी दखल घेतली नाही त्यांनी. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.